नमस्कार. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण हा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत, याला की सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स असे म्हणतात. आपण बघतो की ह्या प्रशासकीय न्यायाधिकरणाची किंवा या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्सचे महत्त्व हे अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला सामान्यतः 1960 नंतर हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याचं महत्त्व की 1960 नंतर आपण बघतो की अनेक स्वरूपाची जी प्रशासकीय बाबी आहेत यामध्ये अनेक असे वाद किंवा इश्यूज तयार झालेले आपण बघतो आणि त्यामधून यांच्या संदर्भामध्ये न्याय मागण्याची जी प्रवृत्ती आहे ही त्या ठिकाणी वाढत गेली आणि तेव्हापासनं ह्या मुद्द्यांवर फार मोठ्या प्रमाणात ही केसेस हे दाखल व्हायला लागले आणि याचा ताण एकूणच ह्या न्यायव्यवस्थेवर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचसोबत न्यायव्यवस्थेची एक मर्यादा ही पण आहे की जी काही प्रशासकीय बाबी तपासण्याची किंवा प्रशासकीय बाबी हाताळण्याचं जे काही टेक्निकल नॉलेज, तांत्रिक ज्ञान जे लागतं ते प्रत्येक वेळीच ह्या सामान्य न्यायालयाकडे उपलब्ध आहे असं होत नाही. मग अशा कारणामधूनही अशा केसेसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेळ हे लागत होत असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामधून पेंडन्सीचे जे काही प्रमाण आहे हे पेंडन्सीचं प्रमाण जे आहे हे त्या ठिकाणी सातत्याने वाढत होतं. यामधून ही जी संकल्पना आहे प्रशासकीय न्यायाधिकरणाची, ही प्रशासकीय न्यायाधिकरणाची संकल्पना ही त्या ठिकाणी पुढे आली की जेणेकरून ही जी काही प्रशासकीय वादविवाद आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज आहेत हे स्वतंत्रपणे जर हाताळले गेले तर ते त्या ठिकाणी लवकर मार्गी लागतील आणि त्यामधून जो सामान्य न्यायालयावर येणारा जो काही ताण आहे तो ताण त्या ठिकाणी कमी होऊ शकेल. किंवा हीच प्रकरणे या पातळीवर जर न्यायनिवाडा होऊ शकत असेल, त्यानंतर त्यामध्ये जर गरज असेल किंवा त्यामध्ये उच्च न्यायालयाला त्या ठिकाणी त्या संदर्भात जर आवश्यकता भासत असेल तर उच्च न्यायालय ही त्या ठिकाणी त्याला आपल्याकडे सुनावणीसाठी घेऊ शकते आणि त्यामधून एक महत्त्वाचा फायदा हे होतो की उच्च न्यायालयाचा त्यामधून वेळ वाचतो, कारण भरपूर मुद्दे आणि भरपूर बाबी त्या ठिकाणी या ट्रिब्युनल्समध्येच स्पष्ट झालेल्या ह्या अगोदर असतात, जेणेकरून त्या बाबीकडे बघून न्यायनिवाडा करणे किंवा ती बाब सोडवणे हे अधिक सहज होते. यामधून आपण बघतो की ह्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची 1985च्या कायद्याअंतर्गत स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. एक विशेष अर्धन्यायिक संस्था ही आहे जी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी, भरती आणि पदोन्नतीशी संबंधित वादविवादांचे जलद व स्वस्त अशा स्वरूपात निवारण करीत असते. आपण बघतो कलम 134 आणि कलम 323 अंतर्गत हे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण सामान्य न्यायालयांचा ताण कमी करण्यासाठी कार्य करीत असते. जिथे अनुभवी न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य हे त्या ठिकाणी निर्णय देत असतात. यामध्ये जे काही इश्यूज आहेत
यांचं निवारण करण्यामध्ये पूर्णतः ज्या बाबीचं ज्ञान त्या ठिकाणी ज्यांना आहे त्यांचा किंवा त्यांची भूमिका ही या ठिकाणी महत्त्वाची असते. ह्या प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम 1985 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स ॲक्ट 1985 अंतर्गत आपण याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तसेच केंद्र सरकार अखिल भारतीय सेवा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तक्रारीचे या माध्यमातून त्वरित निराकरण हे होत असतं. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि न्यायिक आणि विशेष बाब म्हणजे प्रशासकीय सदस्य सुद्धा असतात. हेच प्रशासकीय सदस्य असल्या कारणाने त्या इश्यूमध्ये कुठल्या टेक्निकल बाबी आहेत ह्या बाबी त्या ठिकाणी लवकर स्पष्ट होऊ शकतात किंवा कोणीही याचिकाकर्ता अथवा शासनाची बाजू मांडणारा कोणतीही बाब त्या ठिकाणी सप्रेस्ड अशा स्वरूपात राहू शकत नाही. या न्यायाधिकरणाचे प्रामुख्याने भरती, वेतन, ज्येष्ठता, पदोन्नती, रजा, पेन्शन आणि सेवा शर्ती या संदर्भामध्ये या ठिकाणी बाबी ह्या हाताळण्यात येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण हे एक पूर्णतः स्वतंत्र असं प्रशासकीय न्यायाधिकरण आहे आणि त्यामुळं इथं सामान्य स्वरूपाची जे दावे आहेत हे सामान्य स्वरूपाचे दावे या ठिकाणी दाखल होऊ शकत नाही. तर या ठिकाणी विशेषतः स्पेशली प्रशासकीय स्वरूपाची जी दावे आहेत हे या ठिकाणी दाखल होत असतात. हे दावे कोणते तर यामध्ये भरती संदर्भात जर काही असेल किंवा एखाद्या पदाबाबत ज्येष्ठता संदर्भात जर काही वाद असेल, तसेच प्रमोशन, रजा या संदर्भात जर काही वाद असेल, तसेच पेन्शन किंवा काही सेवा शर्ती या संदर्भात काही वाद असेल तर त्या ठिकाणी तो हाताळण्यात प्रायोरिटीने तात्काळ हाताळण्यात येतो. हे जे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आहे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर काम करते आणि हे कोणत्याही दिवाणी न्यायालयाच्या प्रक्रियेशी बांधील नाही. याची स्वतंत्र अशा स्वरूपाची प्रक्रिया ही निश्चित करण्यात आलेली आहे. ते कोणत्याही दिवाणी न्यायालयाच्या प्रक्रियेशी त्या ठिकाणी बांधील नसतं. तसेच हे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की या संदर्भात ही मुभासुद्धा आहे की तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटतं की मिळालेला न्याय हा पूर्णपणे नाही मिळाला अथवा यामध्ये अधिक वाव कुठे राहून जात असेल तर अशा वेळी व्यक्ती या ठिकाणी उच्च न्यायालयातसुद्धा या संदर्भात दाद मागू शकतो. हे न्यायाधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवेसंबंधी समस्यासंबंधी एक कमी खर्चाचा आणि जलद पर्याय म्हणून काम करीत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आजच्या ह्या काळामध्ये तर हे प्रशासकीय वाद इतके मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत की बदली संदर्भात जर आपण विचार केला तर या संदर्भात एक
15 ते 17% जे दावे आहेत किंवा जे प्रकरण आहेत ह्या प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आलेले हे केवळ बदलीचे या ठिकाणी प्रकरण असलेले आपल्याला दिसून येतं आणि याचं व्याप्ती जी आहे त्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर आता ही वाढत चाललेली आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.